इथे ऑल इंडिया म्हणून यूथ कॅम्पमध्ये ऑल इंडिया म्हणून आहे आणि इथे मी फोटोसुद्धा ऑल कॅम्पसचे फोटो घेतो. तुमचा फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट कधी आला, कसं काय आलं? जेव्हापासून माझ्याकडे मोबाईल आला आणि मोबाईल आल्यानंतर मी माझे स्वतःचे फोटो घ्यायला लागलो. माझे स्वतःचे फोटो काढायला लागलो. फोटो काढल्याच्या नंतर मग असं मला वाटलं की आता आपण स्वतःचे फोटो न काढता दुसऱ्यांचे पण फोटो काढूया, त्यामध्ये मन समाधान. तुमचा फोटोग्राफ करण्यामध्ये सगळ्यात चांगला तुमचा फेवरेट स्किल कोणता? एडिटिंग करण्याचा. एडिटिंग लाईक म्हणजे म्हणजे माणसाच्या काढायचं कोणता व्हायचा सेल्फ पोर्ट्रेट वगैरे? नाही, तसं बघायला सगळेच फोटो माझ्या आवडीचे असतात, पण स्पेशली म्हटलं की त्या नॅचरल थीम आपण म्हणतो ना काढण्याची, एखादं कुठे काय ते झाड वगैरे असेल त्या ठिकाणी आपण फोटो काढून शॉर्ट ते ॲक्टिव्ह दाखवू शकतो. कुठून आहात तुम्ही? सोनाई. तुम्हाला आधीपासून फोटोग्राफरच व्हायचं होतं का वेगळं काय व्हायचं होतं? यस, नाही, फोटोग्राफरच व्हायचं होतं. जन्मताच तुमचा हात असा आलो होता का? हां, हात आणि एक पाय, दोन्ही हात आणि एक पाय हे जन्मताच माझं असं आहे. तुम्हाला जगण्यामध्ये कशा प्रकारे ते चॅलेंज निर्माण होतं? चॅलेंज तसं दुःखातच आहे, पण कसं आहे की आपण मी एक स्वतःचं म्हणजे ठरवलेलं आहे. मी माझं स्वतः ठरवलं आहे की स्वतःपेक्षा न स्वतःसाठी न जगणं, दुसऱ्यासाठी जगायचं, दुसऱ्याला प्रेरणा देण्यासाठी जगायचं. तुमचं आमची प्रेरणास्थान आहे. ते म्हणतात की तुमचं असं एक अधूपणा नाही आहे, तुम्ही कशा प्रकारे त्याचा वापर करू शकता, काय करू शकता? डिजेबिलिटीच्या ऐवजी ॲबिलिटी कसं म्हणू शकता तुम्ही? बाकीच्यांना कसं सांगाल? नाही, बाकीच्यांना सांगायची बाकीच्यांना गरज नाही आहे, सगळ्यांना दिसत आहे, पण काही लोक बघून सुद्धा न बघितल्यासारखे करतात. तर त्यासाठी मी स्वतः हे तिथे मी त्यांना त्यांच्यासमोर जातो. जे लोक बघून न बघितल्याने करतात ना, त्यांच्यासमोर मी स्वतः जातो आणि बघा, करा. ते अवघड आहे का तुम्हाला करण्यासाठी, किती जड जातं? नाही, अवघड प्रत्येक गोष्ट असते, पण अवघड गोष्ट करण्याची माणसात इच्छाशक्ती आपण म्हणजे म्हणतो ना की प्रत्येक एखादी गोष्ट करण्याची आपल्यामध्ये धमक पाहिजे. त्या धमकीने मी ती गोष्ट करतो आणि त्यामध्ये सक्सेस होतो. तुमचं भविष्य तुम्ही फोटोग्राफीमध्ये कसं बघता? तुम्ही आम्ही पुढे काय करायचं विचार आहे का तुमचा? पुढे माझं फोटोशॉप तर आहेच, तिथे करायचं आहेच, पण त्या माध्यमातून समाजसेवासुद्धा करायची माझी इच्छा आहे. फॅमिली आहे, कुटुंब आहे का तुमचं? हां, कुटुंब आहे. तर तुमचं खूपच असं आदर करत असेल? हो, खूप. ते म्हणजे पूर्ण फॅमिलीचा मला सपोर्ट आहे. मी काय कोणत्या पण गोष्टी करण्याच्या आधी म्हणजे करायला ते मला असं आवडत थांबत नाहीत की तू हे करू नको, ते करू नको, पूर्ण गोष्टीमध्ये सपोर्ट करायचं मला. ते म्हणतात तुम्ही आमच्या पूर्ण यूथ कॅम्पसाठी एक इन्स्पिरेशन आहे, एक प्रेरणास्थान आहे. आणि आपण इथे येऊन जे आपले चॅलेंजेस असतात ते आपण जे सर करायचा प्रयत्न करतो, त्यासाठी तुम्ही आमचं एक प्रेरणास्थान आहे.